इति पिशो भगवानहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। जे सम्यक संबुद्ध श्रोतापन्न सकृदागामी अनागामी अनंत अशा अवस्थांपर्यंत पोहोचले असे सम्यक संबुद्ध त्यांनी समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी निर्मिलेला सद्धम्म, तोच सद्धम्म आपल्याला समजून सांगणारा पवित्र असा भिक्खू संघ, बुद्धरत्न धम्मरत्न संघरत्न ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे धम्मगुरु बनते रत्नदीप तेरो यांना मी त्रिवार अभिवादन करून माझ्या आजच्या प्रवचनास सुरुवात करतो। माझे नाव आर्य राहुल वाघ। मी आज महामंगल सूत्र भाग 2 गाथा क्रमांक 7 ते गाथा क्रमांक 12 पर्यंत याच्यावरती विश्लेषण देणार आहे। गाथा क्रमांक 1 ते गाथा क्रमांक 6 पर्यंत माझी धम्म भगिनी वैष्णवी कांबळीने विश्लेषण दिलेलं आहे। आता गाथा क्रमांक 7 ते 12 पर्यंत मी विश्लेषण देणार आहे। गाथा क्रमांक 7। आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेसु एतं मंगलमुत्तमम। अर्थात काया वाचा मनाने पाप कार्य करू नये, थोड्या वेळासाठी अकुशल कर्मात रममान होऊ नये, अप्रमादी होऊन धम्म कार्य करावे, हे उत्तम मंगल आहे। अर्थात काया वाचा मनाने कुठलेही पाप कार्य करू नये म्हणजे अकुशल कर्म करू नये आणि थोड्या वेळासाठीही पाप कर्मामध्ये राहू नये, वाईट माणसाच्या सानिध्यामध्ये राहू नये आणि अप्रमादी होऊन म्हणजे निस्वार्थ होऊन धम्म कार्य करावे, हे उत्तम मंगल आहे असे बुद्ध म्हणतात। काया वाचा मनाचे हे 3 प्रकारचे कुशल कर्म आहेत। त्यात कायाच्या कुशल कर्म म्हणजे शरीराने हिंसा न करणे, शरीराने हिंसा करणे। हिंसेचेही 2 प्रकार पडतात, एक शारीरिक हिंसा आणि एक मानसिक हिंसा। शारीरिक हिंसा म्हणजे आपल्यामुळे कोणाला इजा होणे आणि मानसिक हिंसा म्हणजे आपण कोणाला असा शब्द बोलणे की तो समोरच्याला इतका खटकणे की तो शब्द मरेपर्यंत विसरणार नाही, असा शब्द म्हणजे हिंसेचा एक प्रकार आहे। दुसरा आहे ते चोरी करणे। चोरी करणे म्हणजे काय तर दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपण त्याला न विचारता घेणे म्हणजे चोरी करणे। तिसरा आहे दुराचार करणे। दुराचार करणे म्हणजे काय तर पंचशील अष्टशील दशशीलाचे पालन न करणे म्हणजे दुराचार करणे। दुसरा प्रकार आहे वाचेचे अकुशल कर्म। वाचेच्या अकुशल कर्मामध्ये येते खोटे बोलणे। खोटे बोलणे म्हणजे काय तर सत्य लपवणे। दुसरा आहे निंदा करणे। निंदा करणे म्हणजे काय तर कोणाच्या शरीरात एखादा व्यंग असेल त्याला त्या व्यंगावरतून चिडवणे म्हणजे निंदा करणे। तिसरा आहे व्यर्थ बडबड करणे। व्यर्थ बडबड करणे म्हणजे बाष्कळ बडबड, जिथे आपले काही बोलण्याचे काम नसेल तिथे बडबड करणे म्हणजे व्यर्थ बडबड करणे। तिसरा प्रकार आहे मनाचे अकुशल कर्म। मनाच्या अकुशल कर्मामध्ये येतात राग। रागाचेही 2 प्रकार पडतात। मी जो राग सांगत आहे तो राग म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीप्रती असणारी आसक्ती खिचाव म्हणजे हा राग, आणि दुसरा राग म्हणजे आपल्याला कोणी काही बोलल्यानंतर जो येतो ना, वाईट शब्द बोलल्यानंतर जो येतो तो राग। असे 2 प्रकारचे राग असतात। तर हा राग म्हणजे एखाद्या वस्तूप्रती आपल्याला असणारी आसक्ती। दुसरा आहे द्वेष। द्वेष म्हणजे काय तर आपल्याला एखाद्या व्यक्तीप्रती येणारी घृणा म्हणजे द्वेष। तिसरा प्रकार आहे मोह। मोह म्हणजे काय तर 3 प्रकारच्या तृष्णा आहेत, काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा। या म्हणजेही मोहत असतात। मोह म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूप्रती असणारी आसक्ती खिचाव, आपल्याला ज्या वस्तूप्रती लगाव असतो ते। एखाद्या माणसांना असतो ना की मादक पदार्थांचं सेवन केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, असं म्हणजे आसक्ती। याचंच एखादं चांगलं उदाहरण म्हटलं तर अंगुलीमाल। अंगुलीमाल हा जेव्हा लहान होता, आमच्या वयाचा होता, तेव्हा त्याचं नाव अहिंसक होतं। म्हणजे त्याला हिंसा करणे आवडत नव्हते, तो एकदम शांत होता, हुशार होता। त्या काळी जी गुरुकुल पद्धत होती त्या गुरुकुलात तो शिकत होता। एकदा त्याच्या सोबतचे जे मित्र होते ते त्याच्यावर खूप जाळायचे।
त्यांनी गुरुजींना त्याची एकदा दोनदा हे केली, कंप्लेंट केली, पण गुरुजींनी काही लक्ष दिले नाही. गुरुजींना वाटत होतं की तो खरंच चांगला आणि तो खरंच चांगला होता, पण ते जे मुलं होते ते त्याच्यावरती जळत होते. त्यांनी गुरुजींना सांगितलं की अहिंसक आणि तुमच्या पत्नीमध्ये काहीतरी संबंध आहे, अहिंसक आमचा अभ्यास घेऊन चोरीने आमचा अभ्यास करतो. गुरुजींना राग आला. गुरुजींनी अहिंसकला बोलवून घेतले आणि अहिंसकला म्हणाले की तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मला गुरुदक्षिणा दे आणि तू इथून जाऊ शकतो. तर अहिंसक म्हणतो की काय गुरुदक्षिणा पाहिजे तुम्हाला? त्या काळी गुरुदक्षिणा दिल्यावरच आपल्याला आश्रमातून सोडत असे. तर गुरुजी म्हणतात की मला 1000 जणांच्या करंगळ्या कापून त्याची माळ बनवून मला हवी. तर अहिंसक म्हणतो की माझे नाव वडिलांनी अहिंसक ठेवले, मला हिंसा करणे आवडत नाही, मी हे कसं करेल? पण गुरुजी म्हणतात की मला हे आणून दे. त्या काळी ती पद्धतच होती की गुरुजी जे मागतील ते द्यावं लागायचं. तर अहिंसक तिथून गेला आणि तो लोकांचे खून करू लागला, लोकांच्या करंगळ्या कापू लागला. पण त्याने खूप वेळा खून केले, करंगळ्या कापल्या, पण त्याच्या लक्षात राहिलं नाही की मी किती जणांच्या करंगळ्या कापलेल्या आहेत, मी किती जणांना मारलं आहे. तर मग तो परत पासून सुरुवात करतो आणि ज्यांच्या करंगळ्या कापतो त्या करंगळ्याची माळ बनवून आपल्या गळ्यात घालतो. तर त्याला एकदा त्याच्या 999 करंगळ्याच्या माळा झाल्या होत्या. तर तो काय करतो, मला एकच करंगळी पाहिजे. तर त्याच्या मनात विचार येतो की आपण आपल्या आईची करंगळी कापून गुरुजींना देऊया. पण तेवढ्यातच सम्यक संबुद्ध श्रावस्तीला असतात. सम्यक संबुद्धांना माहित होतं की इथे एक असा दरोडेखोर राहतो की जो लोकांच्या करंगळ्या कापून गळ्यात घालतो. मग गौतम बुद्ध अंगुलीमालच्या दिशेने पुढे जातात. तिथे जाताना त्यांना वाटाने शेतकरी, वाटसरू, गुराखी भेटतात. ते म्हणतात की श्रमणा तिकडे जाऊ नको, तिकडे एक उडान टप्पू आहे, एक दरोडेखोर आहे जो लोकांना मारतो आणि त्यांच्या करंगळ्या गळ्यात घालतो. बुद्ध त्याच्याकडे लक्ष देत नाही, बुद्ध समोर चालतात. तरी एकदा दोनदा ते वाटसरू गुराखी ते गौतम बुद्धांना इशारा करतात की तिकडे जाऊ नका, हे श्रमणा तू जाऊ नको तिकडे, तर तुला मारून टाकतील. पण गौतम बुद्ध काही ऐकत नाही. गौतम बुद्ध आपल्या दिशेने शांतपणे संयमाने समोर जात असतात. तेवढ्यात अंगुलीमाल त्यांना बघतो की अरे समोरून एक श्रमण येत आहे, आपण त्याचीच करंगळी कापूया. तेवढ्यात अंगुलीमाल त्यांच्याकडे धावत येतो, पण तो काही गौतम बुद्धापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण गौतम बुद्धांची ती दिव्य शक्तीच. गौतम बुद्ध तो मग थांबतो आणि त्या श्रमणाला आवाज येतो की हे श्रमणा इकडे. गौतम बुद्ध त्यांच्यापाशी जातात आणि तो म्हणतो की मी इतका धावतोय तरी मी तुझ्यापर्यंत का पोहोचू शकत नाही. तर गौतम बुद्ध मग तो काय करतो की गौतम बुद्धांना मारण्यासाठी शस्त्र हातात घेतो. पण गौतम बुद्ध म्हणतो तुला मला मारायचं आहे ना, तर थांब, पहिले जा आणि त्या झाडाची फांदी तोडून आण. तो ती फांदी तोडून आणतो आणि गौतम बुद्धांना देतो. गौतम बुद्ध म्हणतात जा आणि परत ही फांदी चिटकून ये. तर अंगुलीमाल म्हणतो की तू वेडा झालेस का, ही फांदी कशी परत चिटकेल तोडली तर गौतम बुद्ध त्याच्यावरती उपदेश देतात. तू लोकांच्या करंगळ्या कापतो, त्यांचे खून करतो, तर ती करंगळी त्यांची परत चिटकणार आहे का? तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो गौतम बुद्धांना म्हणतो की हे श्रमणा, मला तुला शरण जायचं आहे, मला तुझ्या संघात सामील करून घे. तर गौतम बुद्ध म्हणतात येही भिक्कवे आणि त्याची प्रवज्य होते, त्याची धम्मदीक्षा होते. मग गौतम बुद्ध त्याला घेऊन श्रावस्तीला जातात. हे एक चांगलं उदाहरण म्हणावं, कारण याचा असा उपदेश आहे की पहिले जो अंगुलीमाल होता तो अकुशल कर्म करत नव्हता, पण त्याच्या मित्रांमुळे त्याला अकुशल कर्म करावं लागलं आणि नंतर गौतम बुद्ध मिळाल्यानंतर तो अकुशल कर्म सोडून बुद्धांच्या संघात जातो. नंतर दुसरी गाथा, 8वी गाथा, गारवोच निवातोच संतुष्ठीच कथयुता कालेन धम्म सवनम एतं मंगलमुत्तमं वदंती बुद्धा. अर्थात बुद्ध म्हणतात गौरव करणे, लीन असणे, संतुष्ट राहणे, गौरव करणे, लीन असणे, संतुष्ट राहणे, केलेल्या उपकाराची जाण असणे, वेळोवेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. गौरव करणे म्हणजे कोणाचाही गौरव करावा का तर नाही, जे धम्माच्या मार्गावरती आहेत, जे समाजसेवा करतात, धम्मसेवा करतात, त्यांचा गौरव करावा. जो व्यक्ती श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आहेत अशा लोकांचा गौरव करावा. दुसरा आहे संतुष्ट राहणे, लीन असणे. लीन असणे म्हणजे काय तर आपल्याला धम्मात समर्पित करणे म्हणजे लीन असणे. आपण जिथेही धम्माला आपली गरज असेल तिथे आपण पोहोचणे म्हणजे लीन असणे, धम्मात समर्पित होणे म्हणजे लीन असणे. तिसरं आहे संतुष्ट राहणे. संतुष्ट राहणे म्हणजे
आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यातच सुख मानून घेणे, याचा अर्थ असा नाही की गरिबाने गरिबीतच जगावे, गरिबाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करावा, पण हवरटपणाने आणखीन येऊच द्या असं नाही म्हणू. वेळोवेळी धम्म श्रवण करणे म्हणजे वेळोवेळी रोजच्या रोज धम्म श्रवण करणे, त्याने आपले धम्मज्ञान वाढेल. 9वी गाथा. खंतीच सोवचस्सता समनानंच दस्सनम कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमुत्तमम वदंती बुद्धा. अर्थात बुद्ध म्हणतात क्षमाशीलता असणे, आज्ञाधारक असणे, भिक्खूंचे दर्शन घेणे, वेळोवेळी धम्मचर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. क्षमाशीलता असणे म्हणजे काय, तर समोरच्याने कितीही मोठी चूक करो आपल्या मनात त्याला माफ करण्याची भावना असणे म्हणजे क्षमाशीलता असणे. आज्ञाधारक असणे म्हणजे आपल्याला धम्माबाबत काही माहित नाही तर ते मान्य करणे, किंवा एखाद्याने आपल्याला काम सांगितले तर ते ऐकणे म्हणजे आज्ञाधारक असणे. तिसरं आहे भिक्खूंचे दर्शन घेणे. भिक्खूंचे दर्शन घेणे म्हणजे रोजच्या रोज विहारात येणे. भिक्खू काही रोज तुमच्या घरी नाही येणार, तुम्हाला विहारात यावं लागेल, भिक्खूंचं दर्शन घ्यावं लागेल, पंचशील अष्टशिलाचं पालन करावं लागेल, याला म्हणतात भिक्खूंचे दर्शन घेणे. वेळोवेळी धम्मचर्चा करणे. वेळोवेळी धम्मचर्चा केल्यानेही आपले ज्ञान वाढते. जसं की वैष्णव दिदींनी सांगितलं की काल सगळ्या महिला विहारात फुल तोडताना धम्मचर्चा करत होत्या की उद्या आपल्याला हे समजेल, उद्या भंतीजी आपल्याला हे सांगतील, मुलं छान प्रवचन देणार आहेत, असं धम्मचर्चा करणे. बुद्ध म्हणतात हे सर्व उत्तम मंगल आहे. बुद्ध म्हणतात 8 प्रकारच्या लोकांसोबत धम्मचर्चा करू नये. लालसी लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, दुष्ट लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, भ्रमित लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, गर्विष्ठ लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, लोभी लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, आळशी लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, हट्टी लोकांसोबत धम्मचर्चा करू नये, मूर्ख लोकांसोबत धम्मचर्चा करू नये. तर एखादा व्यक्ती समजा त्याला म्हटलं की मी तुला धम्माबाबत काही सांगतो ऐक, तर तो म्हणतो नाही मला काही गरज नाही, मी चाललो माझ्या कामाला. पण आपण त्याला म्हटलं की तुला 2 लाख रुपये देतो बस, म्हणजे तो काय लालसापोटी आला, तो पैशाच्या याने आला, पण तो मनाने ऐकणार आहे का, नाही, तो पैशासाठी ऐकणार आहे, याला लालसी म्हणतात. दृष्ट म्हणजे काय, तर आपण सांगत असताना आपण धम्मप्रवचन देत असताना तो इकडे वळवळ करेल, तिकडे त्याला बोलेल, असा दृष्ट. भ्रमित म्हणजे जो मार्ग भटकलेला आहे, ज्याच्याकडे काही समोर जाण्याचं त्याचं काही काय म्हणतेस त्याला पर्याय, ज्याच्याकडे समोर जाण्याचा पर्याय नाही, असा व्यक्ती म्हणजे भ्रमित. गर्विष्ठ म्हणजे त्याच्याकडे अर्ध ज्ञान आहे पण तो म्हणतो की नाही मला धम्माबाबत सगळं माहितीये, तुम्ही विचारा मला काय नाही माहिती ते मी सांगतो. नंतर लोभी म्हणजेच लालसी. लोभी म्हणजे आपण त्याला पैसे दिले तरच तो बसेल. आळशी म्हणजे आपण त्याला सांगत असताना तो आळस देईल, तो म्हणाल मला घरी जायचंय, आता टाइम झाला, बस झाला, संपवा, असे. हट्टी म्हणजे आपण त्याला कितीही सांगू, आपण त्याला 1 म्हणलं तर तो 2च म्हणेल, आपण त्याला 1 म्हणलं तर तो 2च म्हणेल, असं म्हणजे हट्टी. मूर्ख म्हणजे 2 प्रकारचे मूर्ख असतात. एक मूर्ख म्हणजे असा मूर्ख नाही जो मेंटली अनस्टेबल आहे, असं मूर्ख नाही. मूर्ख म्हणजे ज्याला धम्माबाबत काहीच ज्ञान नाही पण त्याला वाटतं की माझ्याकडे सगळं ज्ञान आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा मूर्ख म्हणजे ज्याच्याकडे अर्ध ज्ञान आहे पण तो जगाला सांगत फिरतो की नाही माझ्याकडे पूर्ण ज्ञान आहे, असं म्हणजे मूर्ख. भगवान बुद्ध म्हणतात की 8 लोकांसोबत धम्मचर्चा कधीही करू नये. 10वी गाथा. तपोच ब्रह्मचर्यानम आर्य सच्चान दस्सनम निब्बान सच्ची किर्याच एतं मंगल मुत्तमं वदंती बुद्धा. अर्थात बुद्ध म्हणतात तप करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, आर्य सत्याचे दर्शन करणे, निब्बानाचा साक्षात्कार करणे हे उत्तम मंगल आहे. अर्थात तप करणे म्हणजे काय, तर ध्यान करणे. आज आपण शिबिरात जमलेलो आहोत कशासाठी, ज्ञान साधण्यासाठी. बुद्धांनीही तप केलं तर तो वेगळ्या प्रकारचं, त्यांनी खडतर तपश्चर्या केली होती 6 वर्षे, पण त्यांना काही त्याचा लाभ झाला नाही. त्यांनी मग नंतरून सुजाताच्या हातची खीर खाऊन ते परत 4 आठवड्यांसाठी ज्ञानाला बसले, तप केला त्यांनी, आणि 4 आठवड्यानंतर त्यांना दुःखमुक्तीच्या आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. त्यानंतर आर्य सत्याचे दर्शन घेणे म्हणजे 4 आर्य सत्य आहे. दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी पटिपदा मार्ग आर्य सत्य. या 4 आर्य सत्यांवरती आपण वेळोवेळी तप करणे म्हणजे त्याच्याकडे लक्ष देणे, रोज त्याचा आचरण करणे, याला आर्य सत्याचे दर्शन करणे म्हणतात. निर्वाणाचा साक्षात्कार करणे म्हणजे आपण निर्वाणाकडे कसे जाऊ याचे प्रयत्न करणे. म्हणजे जसं की सावित्रीने सांगितलं की निर्वाणाचा साक्षात्कार करणे म्हणजे होम हवन करणे असं नाही, तर बुद्धांच्या मार्गावरती चालणे, पंचशिलाचे पालन करणे, अष्टशिलाचे पालन करणे, दशशिलाचे पालन करणे म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार करणे.
हे उत्तम मंगल आहे असे बुद्ध म्हणतात. 11वी गाथा. फुट्टस्य लोक धम्मे हि चित्तं यस्सं न कंपती अशोकम विरजम खेमम एतं मंगलमुत्तमम. अर्थात आठ लोक धर्म वाट्याला आल्यास चित्ताला कंपित न करणे, शोकरहित भयरहित मनाची अवस्था निर्माण करणे हे उत्तम मंगल आहे. अर्थात 8 लोक धर्म कोणते तर सुख दुःख, यश अपयश, निंदा प्रशंसा, लाभ हानी. यश आलं तर आपण खुश होतो, अपयश आलं तर आपण खचतो. तर बुद्ध म्हणतात अपयश आल्यानंतर खचायचं नाही, तर त्या परिस्थितीला सामोरं जायचं, त्या परिस्थितीला तोंड द्यायचं. कोणी आपली निंदा करत असेल तर त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, कोणी आपली प्रशंसा करत असेल तर त्या प्रशंसेवरती जास्त उडायचं नाही असं बुद्ध म्हणतात. लाभ झाला तर जास्त जगाला सांगत बसायचं नाही, जसं की पच्चक बुद्ध, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली तर ते कोणालाही सांगत नाही. असंच लाभ झाला तर आपण सगळ्या जगाला नाही सांगायचं की मी हे घेतलं, मला याचा लाभ झाला. हानी झाली तर आपण खचून नाही जायचं, तर त्या परिस्थितीला तोंड द्यायचं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम.